नमस्कार, सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आयडिया सारे गम प स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. होळी म्हटलं की मला आठवते ती गरम पुरणपोळी आणि त्यावर तुपाची धार, आणि त्यानंतर आठवते ती आपल्या मित्रमंडळींनी शेजार पाजारच्यांनी एकत्र येऊन पेटवलेली होळी. या होळीमध्ये आपली सगळी वाईट कर्म जळून जावीत असाच आपला हेतू असतो. आजच्या या रंगारंग कार्यक्रमाची अर्थात आयडिया सारेगम पच्या आजच्या भागाची सुरुवात करूयात. तेवढेच रंगीन मिजाज असलेले आपले मान्यवर परीक्षक, त्यांचं स्वागत करून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. वंदना गुप्ते, अवधूत गुप्ते. भारतामध्ये होळी साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. महाराष्ट्राच्या तर कानाकोपऱ्यात होळी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण साजरी करतो, पण हेतू एकच असतो की सगळ्या वाईट प्रवृत्ती होळीमध्ये जळून नष्ट व्हाव्यात. मग मी विचार केला की आज होळीच्या निमित्तानं माझ्यातलं सुद्धा एखादा दुर्गुण आपण होळीमध्ये टाकावाच आणि त्याला नष्ट करून टाकावं. आता माझ्या वाईट सवयी काढायच्या म्हटलं तर तशा बऱ्याच आहेत, पण त्यातला एक दुर्गुण म्हणजे आजची कामं उद्यावर ढकलणं आणि टाळमटाळ करणं. तर मी आज विचार केला की माझ्यातला हा दुर्गुण मी होळीमध्ये टाकून आजच्या दिवशी नष्ट करणार आहे. अभिजित, हां, इतका चांगला विचार जर का तू मांडतोयस तर तू केवळ तुझंच कशाला, बाकी जे आता पार्टिसिपेंट्स येतील त्या सगळ्यांना देखील त्यांचे काय काय दुर्गुण, काय काय वाईट सवयी ते ह्या होळीमध्ये जाळणार आहेत याबद्दल आपण विचारूया ना. आता तू विषय काढलाच आहेस तर सुरुवात तुमच्यापासून करूयात. मला सांग, आज तुला कुठला दुर्गुण होळीमध्ये नष्ट व्हावा असं वाटतं तुझा? अरे बापरे, गेले कित्येक वर्ष न जमलेली एकच गोष्ट आहे जी ह्या वर्षी पुन्हा एकदा मी प्रयत्न करणार आहे, आणि ते म्हणजे लर्न टू से नो. मला नाही म्हणायला जमत नाही. हा फार एक दुर्गुण आहे माझ्यामधला. अवधूत, मी वाईट आहे का रे? नाही. तेवढीच एक जरा टेस्ट घेऊन पाहिली. बरं, वंदनाताई. ह्या होळीमध्ये इतकी वर्ष अंगावर चढवलेली चरबी मला सगळी जाळून टाकायची. म्हणजे वजन येस. असं. पण एखादी वाईट प्रवृत्ती, वाईट नाही, सवय काही नाहीच आहे माझ्यात, वाईट काहीच नाही. दुसऱ्यांना वाईट वाटते अशी दुसऱ्यांना तुम्हाला काय माझ्यात वाईट वाटतं याचं मी फिकरच करत नाही कधी. आजच्या एपिसोडची सुरुवात ज्या गाण्यानं होणार आहे, या काव्य प्रकाराच्या नावातच रंग असा आहे. अर्थातच भक्ती रंगाचं एक गाणं घेऊन केतकी थत्ते आपल्या समोर येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हो दयारी, हो दया दयारी, दयारी दयारी. रैन चढ़ी रसूल की, रैन चढ़ी रसूल की, रंग मौला के रंग मौला के हाथ, जिसका चोला रंग दिया, धन धन वाके भाग, धन धन वाके भाग. दैयारी मोहे भिजो यारी, दैयारी मोहे भिजो यारी, दैयारी मोहे भिजो यारी, दैयारी मोहे भिजो यारी. शाह निजाम के, पीर निजाम के, शाह निजाम के रंग में दैयारी मोहे भिजो यारी, दैयारी मोहे भिजो यारी. शाह निजाम के रंग में दैयारी मोहे भिजो यारी. कपड़े रंगन ते कुछ ना होत है,
कुछ न होत है या रंग में मैंने तन को भिजो यारी हो या रंग में मैंने तन को डुबो यारी दैयारी दैयारी मोहे भिजो यारी दैयारी मोहे भिजो यारी शाह निजाम के रंग में दैयारी मोहे भिजो यारी 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 शाह निजाम के रंग में फिर निजाम के रंग में शाह निजाम के फिर निजाम के ख्वाजा निजाम के रंग में रंग दे दैयारी मोहे भिजो यारी दैयारी मोहे भिजो यारी रंग में रंग दे 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 रंग में रंग रंग दे 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 गाण्याबद्दल जरा सांग ना. खूप वेगळंच गाणं आहे ना. या कवितेच्या प्रकाराला रंग म्हणतात. हा आमिर खुसरो यांनी साधारण 700 वर्षांपूर्वी वगैरे लिहिलेला रंग आहे आणि या गाण्याच्या प्रकाराला क्वाल म्हणतात. कव्वालीसारखा असतो. सुफी परंपरेत अशा प्रकारची गाणी वसंतोत्सवात गायली जातात. म्हणजे वसंत महिन्याच्या सुरुवातीचा काळ जो असतो, ज्या काळात आपण होळी साजरी करतो, त्या काळात ही गाणी सुफी परंपरेत गायली जातात. आणि या क्वालला चाल दिली होती अनिश प्रधान यांनी. आणि मूळ गायिका होत्या शुभा मुद्गल. त्या त्यांच्या क्लासिकल कॉन्सर्ट्समध्ये ॲक्च्युली हे गाणं गातात. तर त्यांच्याकडनं मला हे गाणं शिकायला मिळालं. क्या बात आहे. कसं वाटलं विचारूया? अवधूत. केतकीबाई, तुम्ही वेगळ्याच दिसताय आज एकतर. आणि तू गाणं हे जे काय सादर केलं असं एकदम मला असं एका ट्रान्समध्ये घेऊन गेलं. मला खूप आवडलं. आणि अशा प्रकारची खुल्या आवाजात गायची गाणी ही तुझ्या आवाजाला खूप सूट करतात. खूप छान. अशीच गाणी निवडत जा ज्याच्यामध्ये तू कम्फर्टेबल आहेस. मस्त मजा आली. थँक्यू. पर्शियन संस्कृतीतून आलेलं सुफी संगीत म्हणजे देवाशी कनेक्ट करण्याचा एक प्रकार आहे हा. गाणारा आणि ऐकणारा दोन्ही तल्लीन होतात आपोआप. आपल्याकडे भजन किंवा अभंग म्हणताना जसे डोलायला लागतात किंवा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतात म्हटलं तरी चालेल, त्याची आज आठवण आली. आणि आज ह्या गाण्यावरून मला आपल्या बालगंधर्वांचं गाणं जोहार मायबाप जोहार आणि लालजी देसाईंनी अतिशय सुंदर ते पुढे म्हणत गेले जोहार माय, ह्या गाण्याची पण आठवण आली. आणि मला तुझं गाणं खूप आवडलं. खूप छान गायली. थँक्यू. दोन्ही परीक्षकांनी ध दिलाय. थँक्यू. होळीच्या निमित्तानं तुझ्यातला एक दुर्गुण आम्हाला सांग की जो तुला आजच्या दिवशी होळीमध्ये टाकून नष्ट करावासा वाटतो. मी खूप उशिरा उठते. उशिरा म्हणजे तरी किती वाजता? नको विचारूस. बरं, असं कधी झालंय का 8 तारखेला झोपलीस आणि डायरेक्ट 10 तारखेला उठलीस? असं 9 तारीख गायबच झाली आपल्या. नाही, एवढं नाही झालेलं. असं होतं 29 फेब्रुवारी झोपली तर तू एकदम 1 मार्चला जागी होतेस ना. मग ही वाईट सवय असं काही म्हणता येणार नाही आतापर्यंत. मग चांगलं मजा आहे की. मजा आहेच, पण एकूणच सूर्योदय कधीच बघितला नाही अशा माझ्या आईची तक्रार असते नेहमी की सूर्य उगवताना तू कधी पाहिलायस का? डी विटॅमिन कधी जातं का तुझ्या शरीरात? असं तिचा खूप ओरडा असतो. हरकत नाही. तुझा हा दुर्गुण आज होळीमध्ये नष्ट व्हावात आणि उलट सकाळचे जे काही फायदे आहेत सकाळी लवकर उठण्याचे ते सगळे तुला मिळावेत. ऑल द बेस्ट. तर किती पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.